सातमाने येथे झाला। अत्यंत गरीब कष्टकरी अशा या कुटुंबात डॉक्टर साहेबांचा जन्म झालेला आहे। डॉक्टर साहेबांचं प्राथमिक शिक्षण सातमाने या मूळ गावीच झालं। पुढील शिक्षणाची सोय उपलब्ध नसल्याने सातमान्यापासून रावळगाव 7 किलोमीटर अंतर आहे, पायी जाऊन तिथून पायी जाऊन 10वीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं। वडिलांची इच्छा होती डॉक्टर साहेबांना शिकवायची आणि मग पुढील शिक्षण आपल्या कर्मवीर भाऊसाहेब महाविद्यालय मालेगाव येथे 12वीपर्यंत सायन्स फॅकल्टीमधून त्यांनी शिक्षण घेतलं। त्यानंतर पुढील शिक्षण BSMS पदवीसाठी त्यांना शिक्षण क्षेत्राची आवड असल्यामुळे BSMS साठी त्यांनी ॲडमिशन घेतलं आणि ती BSMS ची पदवी सेनवा या ठिकाणाहून घेतली। तिथून आल्यानंतर डॉक्टर साहेबांना बऱ्याचशा शहरांमध्ये व्यवसायासाठी मागणी होती, परंतु गावाशी कुठेतरी नाळ जोडलेली आहे। मला गावासाठी परिसरासाठी काहीतरी करायचं आहे, या माध्यमातून गावातच आणि गावाच्या परिसराच्या रुग्णांची मला सेवा करायची आहे आणि म्हणूनच गावातच सुरुवातीला वैद्यकीय व्यवसायाला सुरुवात केली। परंतु आपल्याला सगळ्यांना माहिती आहे गावात आपल्याला फारसं गावात जर म्हटलं आपण तर मराठीत आयडिया म्हण आहे, गावात फारशी आपल्याला किंमत नसते, म्हणजे त्या गोष्टीची जाणीव नसते विशेष करून। परंतु अशा वेळेस डॉक्टर साहेब कुठे या गावी आले त्यावेळेस आमची काय ओळख नव्हती आणि आता गाव म्हटलं की गावामध्ये एखादा रूम मिळणं अशक्य गोष्ट आहे आणि पूर्वी तर एकत्र कुटुंब पद्धत होती आणि एकत्र कुटुंब पद्धतीने प्रत्येकाचं घर काही मिळत नव्हतं। आजच्या एक 13-14 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, म्हणजे 2009-10ची गोष्ट आहे आणि अशा वेळेस डॉक्टर साहेबांना रूम कधी मिळत नव्हता आणि मग एवढ्या आमची भेट झाली। आमचे त्यावेळेस वडिलांचे त्यांचे परिचित असं आहे। मग आमचं किराणा दुकान आहे, त्या किराणा दुकानामध्ये पुढे किराणा दुकान मागे मान अशा वेळेला अवस्थेमध्ये डॉक्टर आले। डॉक्टर म्हटलं घ्या काही अडचण नाही, आपलं माणसं जे आहे रूम आहे तो आपल्यासाठी काही अडचण सेवेसाठी चांगलं करता येतं। तिथून खऱ्या अर्थाने रुग्णसेवेला सुरुवात केली आणि रुग्णसेवा पाहत असताना कधीही गोर गरीब आजही यांना कधी पैशाची मागणी केली नाही की मला पैसेच हवे, जेवढे दिले तेवढे, नाही दिले तर बघू नंतर पुढे। आणि असे आरोग्य आमच्या परिसरामध्ये लाभलेले आहेत। त्यांची जर एकूण कामगिरी पाहिली तर सर्वसामान्य माणसासाठीच मला काहीतरी करायचं आहे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आणि खऱ्या अर्थाने डॉक्टर साहेबांकडे आपण ज्या महापुरुषांची जयंती पुण्यतिथी साजरी करतो त्याच्या पाठीमागचा उद्देश असतो त्यांची जिद्द चिकाटी संघर्ष कसा करावा लागला आयुष्यामध्ये त्याचं मूर्तिमंत उदाहरण डॉक्टर साहेबांचं आहे की कष्टकरी गोरगरीब संघर्ष केला, कष्ट केले। मी तुम्हाला सांगतो आजही विद्यार्थ्यांना जवळ आपल्या परिसरात शाळा असते तरी मुलं जात नाही। 7 किलोमीटर पायी जाणं, 7 किलोमीटर पायी येणं आणि एखादा ट्रॅक्टर भेटलं तर ट्रॅक्टर आणि कोणाची सायकल भेटली तर सायकल, ट्रॅक्टरही मोजकीच होते। अशा अवस्थेत शिक्षण घेतलं आणि अशा डॉक्टर साहेबांचा जर बघितलं तर खरंच कौतुकास्पद आहे। आम्ही एक महिन्यापूर्वी सहज विषय घेतला की आपल्याला गरीब विद्यार्थ्यांना कपडे द्यायचे आहेत। सहज अचानक लक्षात आलं की आपले डॉक्टर साहेब आहेत आणि मग बापू म्हणे किती ड्रेस देतील, आपण 10-20ची मागणी करू, 10ची एवढ्या 20 देतील का? म्हटलं आपण काय, तुम्हाला माहिती आहे त्यांचा स्वभाव, आपण यादी बनवून घेऊन जाऊ, जेवढे दिले तेवढे, काय आता पूर्ण फुलाची पाकळी देणाऱ्याला जास्त अपेक्षा करायची नसते, जे दिलं ते घ्यायचं असतं। मग आम्ही यादी बनवली 50 मुलांची आणि घेऊन गेलो। सर पुन्हा म्हणाले हो सर यादी तर 50ची आहे आणि पैसा खूप लागणार आहे, आपण असं करूया नाही, पुन्हा प्रोग्राम चेंज केला आणि पुन्हा राहू द्या म्हटलं, दिलं आणि पाहिलं त्यांनी, ठीक आहे सर चालेल, मी उद्या फोन करतो त्यांना रासायनवाल्यांना, उद्या तुमच्या कपड्यांची वस्त होऊन जाईल। असे आमच्या भागातले आमचे आदरणीय दीपक भाऊ आहेत। ह्याच बरोबर तुम्हाला सांगतो रुग्णसेवेसाठी सुद्धा कायम तत्पर गावासाठी ॲम्ब्युलन्सची फ्री मोफत सर्व्हिस आहे, फ्री मोफत, कुठल्याही डिझेलचा खर्च नाही, फक्त फोन करायचा, एक माणूस त्यासाठीच आहे ॲम्ब्युलन्स, सुट्टी नाही, दुसरा असेल तर ऍडजस्ट करायची, तू इथून जायचं नाही, डे आणि नाईट 2 माणसं आहेत, कशासाठी? फक्त ॲम्ब्युलन्ससाठी। काही झालं इमर्जन्सीला फक्त पेशंट आणून मालेगावला सोडायचं, नाशिकला सोडायचं, रुपया घ्यायचा आणि तसंच पुन्हा घरी जायचं, पैशांची आवश्यकता नाही, म्हणजे अशा प्रकारची रुग्णसेवा। त्याचबरोबर गावामध्ये वृक्षारोपण कार्यक्रम जवळपास 350 ते 400 रोपं गावामध्ये, कुठे या गावामध्ये रोपं लावली, त्याबरोबर त्यांचं वृक्षांचं संगोपनात सुद्धा काळजी घेतात। त्याचबरोबर कोरोना काळामध्ये अतिशय संपूर्ण परिसरामध्ये प्रत्येक गावाला त्यावेळेस बघा कोरोना काळामध्ये अशी परिस्थिती होती की कोणी कोणाला जवळ देत नव्हतं। तुम्ही आपली परिस्थिती पाहिली असेल, डॉक्टर असेल, डॉक्टर सुद्धा स्वतःला घाबरायचे, पण अशा या आमच्या देवदूताने आमच्या परिसरातल्या
असंख्य लोकांना बलिदान दिलं की स्वतः जाऊन सर्व्हिस दिली. त्याचबरोबर बघा विद्यार्थी, त्याचबरोबर मला शेतकरी गरीब कुटुंबासाठी जे काही मसाज सेंटर म्हणतो आपण, अंगाचं पूर्ण तसंच विषय झाला की असं करायचंय. 1 लाख रुपयाचं मशीन, मसाज मशीन घेऊन आले. काहीच नाही, रुपयाने बाहेर लावलेलं आहे. ज्याला यायचं त्याने बसायचं. एक ऑपरेटर आहे, तो ऑपरेटर लावून देतो. पूर्ण शरीराचं 15-20 मिनिटं डोक्यापासून तर पायापर्यंत ते मशीन मसाज करतो. पूर्ण 15-20 मिनिटं असे नंबर लागले राहतात. आता खेडेगावामध्ये काय असं शेतकरी दमून दुखून राहतात. आमच्या गावाची परिस्थिती सांगतो तुम्हाला. दमून दुखून राहते, चला रे डॉक्टरकडे जाऊन, आज आम्ही दुखतोय, चालेल तिथून काय 4 किलोमीटर काहीच. आणि डॉक्टर बोलले असते का काय फ्री नाही येते, कोणी जाग गेलं नसतं, कधीच न बोलणार आहे. आणि आता बसतात, आणखी चहा पाणी करून मस्त आणखी संध्याकाळी आपल्याकडे घरी. अशा प्रकारची आरोग्य सेवा आमच्या डॉक्टर साहेबांनी दिलं. त्याचबरोबर व्यसनमुक्ती केंद्र, आता सध्याचं त्यांचं हे जे काही आयुष्याचं स्टार बदलायचं जे काही स्वप्न झालं, ज्यांच्या संपूर्ण आयुष्याची कायापालट केली, त्या अनेक माझ्या आई माऊली, अनेक माझ्या बहिणींचा संसार उजळण्यापासून वाचवण्यामुळे त्यांच्या आयुष्याला कुठेतरी कलाटी मिळाली, हे तर माझं मत आहे. तर व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून दररोज म्हणजे रविवारी तर यात्राच असते. रविवारी 150-200 लोक 3 वार ठरलेले आहेत, गुरुवार, सोमवार आणि रविवार 3 दिवस 200-250 पेशंट असतात कंटिन्यू, सकाळपासून तर रात्रीपर्यंत. अशा प्रकारचे म्हणजे बघा की चांगल्याचे संसार वाचवण्याचं काम ज्या ते करतायत. आणि आज त्यांची आमच्या परिसरामध्ये एक आरोग्यदूत म्हणून त्यांची ओळख आहे. आणि अशा पद्धतीने डॉक्टर साहेबांचं खऱ्या अर्थाने कौतुक करावं तेवढंच कमीच आहे. परंतु ह्या सगळ्या गोष्टी करत असताना ज्या आईवडिलांनी हे स्वप्न पाहिलं होतं, त्या आईवडिलांचे आमचे जे काही साहेबराव काका आहेत ते अनावधानाने कर्करोग या आजाराने दगावले. खऱ्या अर्थाने ही त्यांना श्रद्धांजली म्हणावं लागेल. आई ज्या भागावर आई आहेत त्या आजही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. आमच्या वहिनी आहेत, संपूर्ण कुटुंब त्यांच्या मागे आजही खंबीर आहे. आमच्या गावामध्ये सहज विद्यार्थी मित्र आहेत, एक 8वी 9वी 10वीचे गावात मुलं खेळता खेळता सहज मुलांचा विषय झाला की आम्हाला खेळायचं साहित्य डॉक्टर येत होते तिकडनं. सहज आला डॉक्टर साहेब थांबा म्हटलं, या मुलांची अडचण काय, खेळायचं साहित्य नाही, हे 2000 रुपये घ्या सर, त्यांचं साहित्य घेऊन येऊ. नागपूरला गेलो, 2000चं सर्व साहित्य दिलं लगेच. म्हणजे त्याचबरोबर आता गावाचं मंदिर आमचं खराब झालेलं होतं. आम्ही माननीय सुभाषबाबा भामरे यांच्याकडे मागणी केली होती, पण आज देऊ उद्या देऊ. मग आता गावात ठरलं की गावात मंदिर बांधायचंय. मग आम्ही आता ठरवलं की कोणी पैसे द्यायचे. मी बोललो होतो त्यांना, डॉक्टर साहेबांव्यतिरिक्त मी जर 51,000 रुपये दिले त्याच्यापेक्षा 10,000 रुपये डॉक्टर जास्त देतील. आमच्या गावात विषय झाला, डॉक्टरांकडे गेलो आम्ही की असं ठरलं. म्हणजे मग काय करायचं म्हटलं, मंदिर बांधायचं. म्हणजे मग देणगी म्हटलं, मी 51,000 दिले तुम्हाला, 61 घेऊन जा. आणले पैसे, 61,000 करा, लागले तर आणखी सांगा मला. असे समाज उपयोगी असे अनेक चांगले उपक्रम गोरगरिबांसाठी आणि परिसरातील लोकांसाठी करत असतात. आणि अनावधानाने या विद्यार्थ्यांना